जय हिंद मित्रांनो, इकॉनॉमिक्समधील इम्पॉर्टंट टॉपिक्स आपण बघत आहोत आणि या लेक्चरच्या माध्यमातून आपण इकॉनॉमिक्समधील उद्योग हा टॉपिक बघणार आहे. बघा, उद्योगच्या बाबतीमध्ये जे काही इम्पॉर्टन्स पॉईंट्स आहेत बघा, इंडस्ट्रीज. आता आपल्याला इंडस्ट्रीज कोणत्या कोणत्या प्रकारच्या आहेत, म्हणजे प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र, तृतीय क्षेत्र, ह्या सर्व गोष्टी तर येणारच आहेत. पण याच्यामध्ये उद्योगांची मालकी कशा प्रकारे दिली जाते, त्याचबरोबर हे जे उद्योग आहेत या उद्योगांना कशा प्रकारे कॅटेगराईज करण्यात आलेले आहे, त्यांचं वर्गीकरण करण्यात आलेले आहे, ते पण आपण बघणार आहोत. बघा, आता या टॉपिकमध्ये पहिल्यांदा आपण काय करूया की ज्या इंडस्ट्रीज ज्या आहेत त्यांचं वर्गीकरण आपण बघू. वर्गीकरण म्हणजे क्लासिफिकेशन बघू. बघा, वर्गीकरण आणि उद्योगांचं वर्गीकरण विचारात घेतल्यानंतर आपल्याला माहिती असावं की बघा, एक म्हणजे जनरली दोन टाईपचे उद्योग असतात वर्गीकरणामध्ये म्हटलं तर. एक म्हणजे प्रायव्हेट सेक्टर, याला खाजगी उद्योग किंवा खाजगी क्षेत्र म्हटलं जातं. आणि दुसरं जे आहे ते पब्लिक सेक्टर. पब्लिक सेक्टर म्हणजे काय तर सार्वजनिक, हे सार्वजनिक क्षेत्र आणि हे कसं आहे तर खाजगी क्षेत्र आहे. बघा, आता एक नवीन प्रकार आहे, खाजगी आणि सार्वजनिक या दोघांचं काय असणारं सहअस्तित्व, याचाच पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप म्हणण्यात आलेलं आहे. आणि हे एक नवीन सेक्टर जे आहे, हे एक नवीन क्षेत्र आपल्या समोर आलेलं आहे. बघा, आता उद्योगाचं वर्गीकरण जनरली मी इथं असं सांगितलेलं आहे, पण उद्योगांचं वर्गीकरण करत असताना मालकीच्या आधारावरती जे उद्योग आहेत ते, नंतर दुसरं पहिल्यांदा लिहितो. बघा, उद्योगाचं वर्गीकरण करत असताना पहिल्यांदा मालकीचा आधार घेतला जातो. मालकी म्हणजे सरकारच्या मालकीचा आहे, खाजगी मालकीचा आहे, हे जे आहे ते मालकीच्या आधारावरचे उद्योगाला. दुसरा जो उद्योगाचा प्रकार जो आहे तो कच्चा माल जो आहे, म्हणजेच रॉ मटेरियल जे आहे, या रॉ मटेरियलच्या आधारावरती उद्योगांचं वर्गीकरण केलं जातं. बघा, याला आपण काय म्हणतो, कच्चा माल. कच्च्या मालाच्या आधारावरती उद्योगांचं वर्गीकरण असेल. नंतर तिसरा प्रकार जो आहे, याच्यामध्ये प्राधान्यानुसार कशाला प्राधान्य दिलं जातं, भांडवलाला प्राधान्य दिलं जातं का श्रमाला प्राधान्य दिलं जातं, याच्यानुसार मग प्राधान्यानुसार उद्योगांचं वर्गीकरण जे आहे ते च्या माध्यमातून, म्हणजे तिसरा प्रकार इथं सांगण्यात आलेला आहे. आणि चौथा प्रकार जो आहे तो भांडवलाच्या आधारावरचा उद्योग. भांडवलाच्या आधारावरचा उद्योग, वरील उद्योग. ओके, आता इथंपर्यंत आपण समजून घेतलं. पहिल्यांदा उद्योगांचं ढोबळमानाने 3 प्रकार होतात, एक खाजगी, दुसरं सार्वजनिक आणि तिसरं जे आहे ते संयुक्त. खाजगी आणि सार्वजनिक म्हणजे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप आपण ते म्हणतोय. हे आपण जनरली आपल्याला माहिती आहे. आता इथं आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून वर्गीकरण, क्लासिफिकेशन व्यवस्थित जर समजून घ्यायचं असेल तर इथे एकूण किती प्रकार करण्यात आले तर 4 एकूण प्रकार करण्यात आलेले आहेत. पहिला प्रकार जो आहे तो आहे मालकीच्या आधारावरचा उद्योग जो आहे तो इथं सांगण्यात आलेला आहे. बघा, मालकीच्या आधारावरचा एक. दुसरा जो आहे तो कच्चा माल कोणता वापरला जात आहे त्याच्या आधारावरचा. तिसरा जो आहे तो प्राधान्याच्या आधारावरचा. चौथा जो प्रकार आहे भांडवलाच्या आधारावरचा उद्योग. असे एकूण काय करण्यात आलेले तर 4 प्रकार इथं करण्यात आलेले आहेत. इथंपर्यंत आपण समजून घेतलेलं आहे. आता मालकीच्या आधारावरचा उद्योग म्हटल्यानंतर पहिल्यांदा एक एक भाग आपण समजून घेऊ. मालकीच्या आधारावरचा म्हटल्यानंतर इथं लिहितो. बघा, 1 मिनिट. मालकी. आता मालकीचा आधार जर विचारात घेतला तर याच्यामध्ये एक म्हणजे खाजगी, म्हणजे स्वतःची, माझा स्वतःचा उद्योग आहे. त्याच्यानंतर सार्वजनिक, खाजगी, सार्वजनिक आणि तिसरा जो आहे तो आपण बघितला होता तो संयुक्त, की ज्या उद्योगामध्ये खाजगीचं पण अस्तित्व असतं त्याचबरोबर सार्वजनिक म्हणजे सरकारचं पण अस्तित्व असतं. बघा, आता खाजगी मालकीचं जर एखादं उदाहरण घ्यायचं असेल तर त्याला आपण म्हणू शकतो. बघा, रिलायन्स इंडस्ट्री जे आहे, म्हणजेच जे मुकेश अंबानींची रिलायन्स इंडस्ट्री जी आहे ते खाजगी मालकीची, किंवा टाटा ग्रुप जो आहे, संपूर्ण टाटा इंडस्ट्रीज जे आहे, टाटा इंडस्ट्रियलिस्ट जे आहेत, हे संपूर्ण खाजगी मालकीचे येत आहेत. बघा, सार्वजनिकमधलं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर बघा, सेल कंपनी आहे. त्याच्यानंतर भेल कंपनी आहे, नंतर BPCL आहे, नंतर HPCL आहे, त्याच्यानंतर ONGC आहे. ठीक आहे, तर ह्या कसल्या आहेत, सार्वजनिक कंपन्या आहेत. पब्लिक सेक्टर म्हटलं जातं. पब्लिक सेक्टरमधल्या ह्या कंपन्या येत आहेत. बघा, की या कंपन्यांच्या वर्चस्व हे कोणाचं असतं तर शासनाचं असतं. शासनाची मालकी याच्यामध्ये पाहायला भेटते. बघा, आता संयुक्त क्षेत्र जर घेतलं
या संयुक्त क्षेत्रामध्ये खाजगी म्हणजेच पब्लिक प्लस प्रायव्हेट या दोघांची काय असते तर एकत्रित पार्टनरशिप असते. आता अलीकडेच बघा संयुक्तरित्या प्रोजेक्ट केले जातात. कधी कधी याच्यामध्ये सरकारचं पर्सेंटेज 50-50% असू शकतं किंवा सरकार जे आहे ते 51% आणि जे गव्हर्नमेंट आहे हे खाजगी आहे त्याला 49% दिलं जातं. आता याचं एक उदाहरण घ्यायचं म्हटलं तर बघा रेल्वेचं जे आहे ते थोडं खाजगीकरण करायचं आहे. खाजगीकरण म्हणजे 100% खाजगीकरण नाही आहे तर 51% गव्हर्नमेंटचा भाग आणि 49% जे आहे ते खाजगी क्षेत्राकडे दिलं जाईल. असं काय तर संयुक्त क्षेत्र याला पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप असं म्हटलं जातं बघा. ठीक आहे. आता याच्यामध्ये आणखी एक क्षेत्र येत आहेत बघा ते म्हणजे सहकारी क्षेत्र. सहकारी क्षेत्र म्हणजे काय असतं बघा सहकारी. आता सहकारी क्षेत्रामध्ये लोकांचं सहकार्य घेऊन काय केलं जाते ती संस्था असेल ती इन्स्टिट्यूट असेल किंवा साखर कारखाना सहकारी साखर कारखाना जे आहे ते स्थापन केले जातात. सहकारी फॅक्टरीज असतात. सहकारी म्हणजे 100 लोकांनी एकत्रित येऊन सरकारच्या मदतीनं गव्हर्नमेंटच्या मदतीनं एखादा उद्योग चालू केला जातो त्याला सहकारी असं म्हणण्यात आलेलं आहे बघा. ठीक आहे. आता आपण सार्वजनिक उद्योग बघितले याच्यामध्ये हे प्रकार बघितले. आता याच्यामध्ये पण 2 प्रकार येतात. एक म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचे असू शकतात सार्वजनिक उद्योग केंद्र सरकारचे असू शकतात. दुसरा आहे ते राज्य सरकारचे स्टेट गव्हर्नमेंटचे पण असू शकतात ना म्हणजे त्या राज्याचे पण सार्वजनिक उद्योग असू शकतात. ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये सार्वजनिक उद्योगांच्या मध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटचे उद्योग त्याचबरोबर स्टेट गव्हर्नमेंटचे पण उद्योग असू शकतात बघा. आता याच्यामध्ये आणखी ज्या गव्हर्नमेंट बँका आहेत ना या गव्हर्नमेंट बँका पण येतात बघा. आता गव्हर्नमेंट बँका ज्या आहेत पब्लिक सेक्टर बँक ज्या आहेत या पब्लिक सेक्टर बँका कुठल्या कुठल्या आहेत बघा. आमच्याकडे स्टेट बँक ऑफ इंडिया आहे बँक ऑफ महाराष्ट्र त्याचबरोबर कॅनरा बँक वगैरे भरपूर बँका आहेत बघा. हे पण काय येतात 1 टाईप ऑफ द इंडस्ट्रीजच्या कॅटेगरीमध्ये येतात. जसं HDFC बँक खाजगी क्षेत्रामध्ये येत आहे बघा. ICICI बँक खाजगी क्षेत्रामध्ये आहे. तशा प्रकारे जी आपली SBI आहे स्टेट बँक ऑफ इंडिया जी आहे ती सार्वजनिक क्षेत्रामधल्या काय तर गव्हर्नमेंटच्या बँकाच्या कॅटेगरीमध्ये येत आहेत. म्हणजे इथं आपण मालकीच्या आधारावरचं जे क्लासिफिकेशन आहे उद्योगांचं वर्गीकरण आहे ते वर्गीकरण आपण काय केलं तरी इथं समजून घेतलेलं आहे. आता दुसरा प्रकार जो आहे तो कशाच्या कच्च्या मालाच्या आधारावरचे जे उद्योग आहे त्या कच्च्या मालाच्या आधारावरचे आपण थोडे उद्योग समजून घेऊ. दुसरा प्रकार जो आहे तो 1 मिनिट तोपर्यंत मी हे काय करतो तर पुसतो. आता कच्चा माल म्हणजे काय आपण जे शेतातील कच्चा माल वापरला जातो त्या कच्च्या मालाच्या आधारावरतीच बघा पक्का माल तयार केला जातो. जसं याचं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर शेताच्या माध्यमातून शेतातून कापूस आपण उत्पादन केला कापसाचं उत्पादन करून त्याचं कापडामध्ये रूपांतर करणं. ठीक आहे. म्हणजे रॉ मटेरियल म्हणून काय वापरलं तर कापूस जो आहे या कापसाचा वापर रॉ मटेरियल म्हणून करण्यात आलेला होता बघा. आणि याच्यामध्येच काय आहे तर बघा एक प्रकार याला आपण काय म्हणू शकतो तर मूलभूत रॉ मटेरियल जे आहे ते म्हणजेच मोस्ट इम्पॉर्टंट काय आहे तर रॉ मटेरियल येत आहे बघा. कच्चा माल रॉ मटेरियल ते येत आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये आणखी एक असू शकतं कधी कधी दुय्यम प्रकारचं सेकंडरी प्रकारचं रॉ मटेरियल पण असू शकतं. उदाहरणार्थ आपण ह्याच्यामध्ये घेऊ शकतो बघा एखादी अशी इंडस्ट्री आहे त्या इंडस्ट्रीमध्ये बघा बगॅसचा वापर केला जातो कशासाठी तर बॉयलर पेटवण्यासाठी केला जाऊ शकतो. बॉयलर जे आहे त्या बॉयलरला पेटवण्यासाठी बगॅसचा वापर केला जातो. आणि हा बगॅस जो आहे एक सेकंडरी प्रकार म्हणजे दुसऱ्या गोष्टीपासून म्हणजे कोळशापासून पण बॉयलर पेटवला जाऊ शकतो पण रॉ मटेरियल म्हणून बगॅसचा वापर करण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारे कच्च्या मालाचा वापर म्हणजेच ज्या प्राथमिक क्षेत्र जे आहे या प्राथमिक क्षेत्रामध्ये या प्राथमिक क्षेत्रावरती द्वितीय क्षेत्र अवलंबून असतं बघा. सेकंडरी सेक्टर जो आहे सेकंडरी सेक्टर हा प्रायमरी सेक्टरवरती अवलंबून असतो. याचा आता प्रायमरी सेक्टर प्राथमिक क्षेत्र काय करत असतं तर द्वितीय क्षेत्राला कच्चा माल प्रोव्हाइड करत असतं. काय करत असतं तर कच्चा माल देत असतं बघा. त्याच्यानंतर प्राधान्यानुसार जे उद्योगांचे वर्गीकरण करण्यात आलेलं आहे याच्यामध्ये भांडवल प्रदान म्हणजे सर्वाधिक खर्च भांडवलावर केला जातो बघा. प्राधान्य क्रमांकामध्ये पहिल्यांदा आहे ते भांडवल प्रदान म्हणण्यात आलेलं आहे बघा. प्रदान 1 मिनिट. भांडवल प्रदान म्हणजे काय की भांडवलावरती जास्तीत जास्त खर्च केला जातो बघा मोस्टली. कारण मोठे इंडस्ट्रीज जे आहेत या इंडस्ट्रीजमध्ये भांडवलावरती जास्तीत जास्त खर्च केला जातो कारण भांडवल खूप इम्पॉर्टंट असतं. मोठ्या मशीन्स खूप इम्पॉर्टंट असतात बघा. आणि दुसरा जो आहे तो श्रमप्रधान. आता श्रमप्रधान ज्या इंडस्ट्रीज आहे याच्यामध्ये काय केलं जातं तर श्रमावरती जास्तीत जास्त खर्च केला जातो. म्हणजेच ह्युमन रिसोर्स जो आहे माणसं जे काम करत असतील उदाहरणार्थ आपण रोड बनवत असताना लोकांची खूप काय असते गरज असते. याच्यामध्ये रोड बनवत असताना श्रम असेल त्याचबरोबर ज्या मशीन्स असतील त्या मशीनचा पण वापर केला जातो. पण मोस्टली श्रमाच्या आधारावरती काय असतं तर अशा प्रकारचे रोडच नाही असे भरपूर उद्योग आहेत की जे श्रमाच्या आधारावरती असतात. सो
प्राधान्याच्या नुसार जर आपण उद्योगांना वर्गीकरणात्मक पद्धतीने कॅटेगराईज करण्यात आलं तर याच्यामध्ये भांडवल प्रधान असेल, दुसरा जो आहे तो श्रमप्रधान उद्योग असं म्हणण्यात आलेलं आहे बघा. आता त्याच्यानंतर भांडवलाच्या आधारावरती उद्योगांचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे बघा. दिस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट पॉईंट, खूप महत्त्वाचा भाग आहे बघा. आता भांडवलाच्या आधारावरती म्हणजे बघा पहिला जो आहे तो सूक्ष्म उद्योग, मी पहिल्यांदा लिहितो इथं सूक्ष्म उद्योग. त्याच्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो लघु, त्याच्यानंतर तिसरा जो प्रकार आहे तो मध्यम, आणि त्याच्यानंतर चौथा जो प्रकार आहे तो मोठे उद्योग. ठीक आहे, प्रत्येकाच्या समोर इथं उद्योग आहे, मध्यम उद्योग आहे, लघु उद्योग आहे आणि सूक्ष्म उद्योग आहे. आता सूक्ष्म उद्योग जो आहे तो कसा काउंट केला जातो, तर जिथं भांडवल जे आहे हे 5 कोटीपेक्षा म्हणजे 5 करोडपेक्षा काय आहे तर कमी आहे. 5 करोडपेक्षा कमी, वाटल्यास मी असं लिहितो 5 करोडपेक्षा काय आहे तर भांडवल कमी आहे. इकडं भांडवल लिहितो बघा, भांडवल 5 कोटीपेक्षा भांडवल कमी असतं त्यावेळेला त्याला सूक्ष्म, यालाच आपण आपल्या भाषेमध्ये इंग्लिशमध्ये याला मायक्रो म्हटलं जातं. नंतर लघु म्हणजे काय असतं बघा, जिथं भांडवल जे आहे ते 5 करोड ते 75 करोडच्या रेंजमध्ये जे भांडवल असतं तिथं काय आहे तर लघु उद्योग, याला आपण म्हणतो मायक्रो स्मॉल म्हणण्यात आलेलं. आता मध्यम इंडस्ट्रीज ज्या असतात मध्यम लेवलच्या, याच्यामध्ये भांडवल जे आहे ते 75 करोडपासून ते 250 करोडपर्यंतचं काय असतं तर भांडवल असतं बघा मध्यम. मीडियम आणि लार्ज इंडस्ट्रीज ज्या आहेत, या लार्ज इंडस्ट्रीमध्ये भांडवल जे आहे ते 250 करोडपेक्षा काय असतं तर जास्त. ठीक आहे, अशा प्रकारे काय करण्यात आलेले आहे तर भांडवलाच्या आधारावरती उद्योगांचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. हा पण प्रश्न बऱ्याच वेळा विचारलेला गेलेला आहे. आपल्याला माहिती असावे की सूक्ष्म, लघु, मध्यम, मोठे उद्योगांची कॅटेगरीज कशी केली जाते. आता ॲक्च्युली हे जे देण्यात आलेले आहे ना हे काही प्रॉफिट देण्यात आलेलं नाही आहे. हे प्रॉफिट निव्वळ प्रॉफिट आहे का नाही आहे, तर ज्या उद्योगांचा टर्नओव्हर बघा, टर्नओव्हर म्हणजे काय, जे टोटली भांडवलाची एकूण व्हॅल्यू जी असते टर्नओव्हरमध्ये ही काय आहे तर जिथं 5 कोटीपेक्षा कमी असेल तर तो सूक्ष्म उद्योगांच्या मध्ये येते. जिथं 5 कोटी ते 75 कोटीमध्ये असेल तो लघु उद्योगांच्या मध्ये, 75 कोटीपासून 250 कोटीपर्यंत असेल तो मध्यम उद्योग, म्हणजे मोठे उद्योग आहेत त्यांच्यामध्ये 250 करोडपेक्षा जास्त. अशा प्रकारचे एकूण टर्नओव्हर देण्यात आलेले आहे. आता 2018 पर्यंत ही विभागणी गुंतवणुकीच्या आधारावरती केली जात होती बघा. 2018 पर्यंत जर आपण विचार केला, इथं जे आता मी सांगितलं हे जे आहेत तर हे गुंतवणुकीच्या आधारावरती केली जात होती बघा. पण 2018 पूर्वी गुंतवणुकीच्या आधारावरती केली जात होती. पण 2018 नंतर काय करण्यात आलं तर 2018 नंतर ही विभागणी जी आहे भांडवलाची ही टर्नओव्हरच्या आधारावरती करण्यात येते बघा. ठीक आहे, म्हणजे हा पण फरक माहिती असून दे की 2018 पूर्वी गुंतवणुकीच्या आधारावरती होती आणि 2018 नंतर जे आहे ते टर्नओव्हरच्या आधारावरती वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. म्हणजे इथंपर्यंत आपण समजून घेतलं कशा प्रकारे इंडस्ट्रीज ज्या आहेत उद्योगांचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, आता आपण थोडं पुढे जाऊ. आता उद्योग जे आहेत इंडस्ट्रीज यांच्या बाबतीमध्ये थोडं आपण पुढचा टप्पा जो आहे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर जो आहे, औद्योगिक धोरणं काय असतात, त्याचबरोबर मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला धरून आणखी कुठली धोरणं आहेत का की जे परीक्षाभिमुख आहेत ते पण आपण काय करू तर इथून पुढच्या पॉईंटमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत मी काय करतो तर पुसतो. नेक्स्ट पुढे पॉईंट बघू आपण. उद्योगांच्या बाबतीमध्ये आपण एक सुरुवातीला जर माहिती घ्यायची असेल तर ती प्रस्तावना बघू आपण. आता प्रस्तावनेमध्ये काय येतं उद्योगांच्या संदर्भात काय काय मुद्दे येतात बघा. एक म्हणजे उद्योग जे आहेत हे उद्योग सेकंडरी सेक्टरमध्ये येतात बघा. सेकंडरी सेक्टरलाच आपण काय म्हणतो द्वितीय क्षेत्र म्हणतो. आता लिहित नाही आहे, फक्त स्मॉल द्वितीय क्षेत्र म्हटलं जातं बघा. पहिला मुद्दा झाला. दुसरा मुद्दा इथं काय सांगत आहे बघा, याच्यामध्ये काय काय येतं बघा. फॅक्टरीज येतात या उद्योगांच्या मध्ये, म्हणजेच जे उद्योग आहेत याच्यामध्ये फॅक्टरीज येतात. मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज असतील, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज. ओके, त्यानंतर इलेक्ट्रिसिटी जनरेशन आहे, ते इलेक्ट्रिसिटी जिथं निर्माण केली जाते जनरेशन पण याचा सहभाग याच्यामध्ये होत आहे. त्याच्यानंतर पाणी पुरवठा, वॉटर सप्लाय, पाणी पुरवठा इत्यादी. हे काय आहे तो ETC. हे काय आहे तर प्रस्तावनेमध्ये इथे जे देण्यात आलेले मुद्दे जे आहेत हे मुद्दे उद्योगांच्या मध्ये येत आहेत बघा. आता या क्षेत्रावर कृषी क्षेत्र आणि सेवा क्षेत्र अवलंबून आहे बघा. आपल्याला माहिती आहे
प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र आणि तृतीय क्षेत्र. हे जे तृतीय क्षेत्र आणि प्राथमिक क्षेत्र जे आहे, प्राथमिक क्षेत्रावरती द्वितीय क्षेत्र अवलंबून आहे आणि द्वितीय क्षेत्रावरती तृतीय क्षेत्र अवलंबून आहे. याचा अर्थ हे जे द्वितीय क्षेत्र जे आहे हे प्राथमिक क्षेत्राला पण गरजेचं आहे आणि तृतीय क्षेत्रासाठी पण काय तर गरजेचं आहे बघा. म्हणजे दोन्हींच्या बाबतीमध्ये ॲक्च्युली मी म्हणेल की हे एकमेकांच्यावरती सगळेच डिपेंडंट आहेत. जर आपण तसा विचार केला तर तिसरा मुद्दा आपण बघून समजून घेतला बघा. नंतर चौथा मुद्दा इथं काय सांगत आहेत 4th नंबरचा, की हे जे उद्योग जे आहेत, इंडस्ट्रीज ज्या आहेत, या इंडस्ट्री काय करतात तर रोजगार वाढवतात, म्हणजेच रोजगारात वाढ करतात. ओके, एक रोजगारात वाढ केला जातो. त्याचबरोबर लोकांची खरेदी क्षमता वाढते, म्हणजेच वाढवतात. आता खरेदी क्षमता कशी वाढते बघा लोकांची. मी सांगेल बघा, मला जर 50,000 रुपये पगार असेल तर 50,000 रुपये पगार मी काय करणार आहे, तर वस्तू खरेदी करण्यासाठी, ठीक आहे, 1 महिना साठवेल, 4 महिने साठवेल, त्याच्यातून काहीतरी वस्तू खरेदी करेल, बरोबर. म्हणजेच माझी खरेदी करण्याची क्षमता जी आहे ती वाढते. समजा मला 5,000 रुपये पगार असेल तर मी 5 लाखाची वस्तू घेऊ शकतो का? 5 लाखाची वस्तू घेऊ शकत नाही. पण मला जर 50,000 पगार असेल तर पैसे साठवून मी 5 लाखाची वस्तू घेऊ शकतो एका वर्षामध्ये. ठीक आहे, लोकांची खरेदी क्षमता जी आहे ही खरेदी क्षमता पण वाढवली जाते. त्याचबरोबर डिमांड म्हणजेच मागणी जी आहे ही मागणी पण लोकांची वाढवली जाते आणि लोकांच्या मागणीला काय केलं जातं, प्रॉपर जो सप्लाय जो आहे, जो पुरवठा जो आहे, हा पुरवठा पण या उद्योगांच्या साहाय्याने केला जातो बघा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, प्राथमिक क्षेत्रावरती हा द्वितीय क्षेत्र अवलंबून असतं, म्हणजे प्राथमिक क्षेत्राला चालना देणारं द्वितीय क्षेत्र आहे. आपण एक उदाहरण घेतलं, फूड इंडस्ट्रीज घेतल्या बघा, फूड इंडस्ट्रीज. आता फूड इंडस्ट्रीमध्ये आपण एक उदाहरण घेऊ की सॉस बनवलं जातं बघा, टोमॅटो सॉस बनवलं जात असेल बघा, टोमॅटो सॉस. आता टोमॅटो सॉस बनवण्यासाठी काय पाहिजे, टोमॅटो तर पाहिजे. मग टोमॅटो कुठून येणार आहे, तर प्राथमिक क्षेत्रामधून येणार आहेत, बरोबर. म्हणजेच प्राथमिक क्षेत्रांची जी चालना आहे किंवा प्राथमिक क्षेत्रामध्ये ज्या आवश्यक घटकांची एक मागणी जी आहे, ही मागणी वाढवण्यासाठी द्वितीय क्षेत्र खूप महत्त्वाचं आहे. कारण फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री जर विचारात घेतल्या तर फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये प्राथमिक क्षेत्रामध्ये चालना देणं खूप गरजेचे असते. म्हणजेच प्राथमिक क्षेत्राला चालना देण्यासाठी द्वितीय क्षेत्र फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये काय करत असतं तर मदत करत असतं बघा. इथं काय झालेली आहे तर उद्योगांच्या बाबतीमधली ही एक प्रस्तावना आपण इथं काय केलं तर थोडी समजून घेतलेली आहे. आता थोडं नेक्स्ट जे आहे तो IIP बघू बघा. IIP यालाच इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन म्हटलं जातं बघा, इंडस्ट्रियल प्रोडक्शन. याला जर मराठीत म्हणायचं असेल तर मराठीमध्ये औद्योगिक उत्पादन निर्देशांक लिहितो बघा, औद्योगिक उत्पादन. आता औद्योगिक उत्पादन निर्देशांक जो आहे हा उद्योगांच्या उत्पादनाचा जो आहे तो आढावा देतो बघा. म्हणजेच इंडस्ट्रियल प्रोडक्शन जे आहे, इंडस्ट्रियल प्रोडक्शन याच्याविषयी इन्फॉर्मेशन जी आहे या IIPच्या मार्फत दिली जाते बघा. कधीपासून हा IIP काढला जातो, इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन जो आहे तो 1950 पासून काढला जात आहे. कुठल्या संस्थेच्या मार्फत काढला जातो, CSOच्या मार्फत काढला जातो, सेंट्रल स्टॅटिस्टिक ऑफिसच्या मार्फत, म्हणजे केंद्रीय सांख्यिकी संघटनेच्या मार्फत हा काय काढला जातो तर औद्योगिक उत्पादन निर्देशांक काढला जातो. याला बेस इयर म्हणजेच आधारभूत वर्ष विचारात घेतलं जातं बघा. आता आधारभूत वर्ष काय तर 2011-12 हे आधारभूत वर्ष जे आहे ते IIPच्या साठी काय केलं जातं विचारात घेतलं जातं बघा. आता IIPला 100 समजून एका वर्षातील IIP मोजला जातो बघा. म्हणजे समजा IIP जो आहे या IIPला एकदा 100 समजलं जातं. मग एक बेस इयर विचारात घेऊन इथे 2011-12ला 100 आहे, तर 2015ला किती होतं, 2017ला किती होतं, म्हणजेच हे बेस इयरच्या आधारावरती काढलं जातं बघा. आणि IIP मोजण्यासाठी बघा, इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन मोजण्यासाठी एकूण 811 वस्तू ज्या आहेत या 811 वस्तूंना काय केलं जातं तर विचारात घेतलं जातं बघा. हे फॅक्ट्स आहेत, खूप महत्त्वाच्या फॅक्ट्स आहेत बघा. काय काय सांगण्यात आलेलं बघा. इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन औद्योगिक उत्पादन निर्देशांक जो आहे तो आपल्या इंडस्ट्रीजमध्ये जे उत्पादन झालेलं आहे त्याच्याविषयी इन्फॉर्मेशन माहिती दिली जाते त्याच्यामार्फत. 1950 पासून इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन जो आहे याच्याविषयी
काय केलं जातं तर आकडेवारी काढली जाते. CSOच्या मार्फत काढलं जातं, सेंट्रल स्टॅटिस्टिक ऑफिस म्हणजेच केंद्रीय सांख्यिकी संघटनेच्या मार्फत काढलं जातं. याचं जे आधारभूत वर्ष जे आहे ते 2011-12 हे आधारभूत वर्ष आहे. कधीपासून 2011-12 आहे तर 12 मे 2017 पासून हे आधारभूत वर्ष ठरवण्यात आलेलं आहे बघा. आणि इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन जे आहे याच्यामध्ये एकूण 811 वस्तूंना काय केलं जातं तर विचारात घेतलं जातं. ठीक आहे, अशा प्रकारचे इथंपर्यंत आपण पॉईंट समजून घेतलेले आहेत. तर औद्योगिक उत्पादन निर्देशांकाच्या बाबतीमध्ये आता औद्योगिक धोरण का आवश्यक आहे ते पण आपण बघू बघा. औद्योगिक धोरण म्हणजेच इंडस्ट्रियल पॉलिसी जे आहेत, इंडस्ट्रियल पॉलिसी याला आपण मराठी भाषेमध्ये काय म्हणतो तर औद्योगिक धोरण म्हणतो बघा. औद्योगिक धोरण. आता ही औद्योगिक धोरणे जी आहेत का गरजेचे आहेत, का इम्पॉर्टंट बघा. राष्ट्रीय उत्पन्नात वाढ घडवून आणणे म्हणजे आपल्याला जे राष्ट्रीय नॅशनल इन्कम जे आहे याच्यामध्ये वाढ घडवून आणायची असेल, तर त्याचबरोबर कृषी विकासाला आधार द्यायचा असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे तर औद्योगिक धोरणावरती भर दिला पाहिजे. म्हणजेच सेकंडरी सेक्टर जो आहे, वाटल्यास इथं लिहितो सेक्टर, द्वितीय क्षेत्र आहे, या द्वितीय क्षेत्रावरती जास्त भर देणं का गरजेचं आहे बघा. द्वितीय क्षेत्र काय काय करू शकतं. एक म्हणजे कृषी क्षेत्राला पुढे आणू शकतं, बरोबर. कारण काय तर कृषी क्षेत्र हा कच्चा माल पुरवठा करतं द्वितीय क्षेत्राला, त्यामुळे कृषी क्षेत्राची वाढ करणे हे काय तर औद्योगिक धोरणामध्ये असलं पाहिजे. त्याचबरोबर जी बेरोजगारी, सगळ्यात जास्त रोजगार देण्याची क्षमता जी आहे या द्वितीय क्षेत्रामध्ये आहे बघा. बेरोजगारीचं प्रमाण कमी करण्याची ताकद पण द्वितीय क्षेत्रामध्ये आहे. त्याचबरोबर आर्थिक विषमता जी आहे, ही जी आर्थिक विषमता कमी करण्याची ताकद पण ह्या द्वितीय क्षेत्रामध्ये आहे. आणि याच्यामध्ये बघा इंटरनॅशनल लेवल जे आहे, हे इंटरनॅशनल लेवलला जर तुमचं औद्योगिक क्षेत्र खूप स्ट्रॉंग असेल बघा, जर्मनीचं औद्योगिक क्षेत्र खूप स्ट्रॉंग आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय लेवलला ॲटोमोबाईल सेक्टरमध्ये जर्मनीला पूर्ण जग ओळखतं. तसंच या सेकंडरी सेक्टरमध्ये आपण जर जास्तीत जास्त प्रकारे थोडे चेंजेस केले आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या पॉलिसीज, ज्या चांगल्या प्रकारची धोरणं पॉलिसीज ज्या आहेत यांना जर इम्प्लिमेंट केलं तर डेफिनेटली आपल्याला काय होऊ शकतं तर या औद्योगिक क्षेत्रामध्ये वाढ होऊ शकते आणि त्याच्यातून बेरोजगारीचं प्रमाण कमी होऊन रोजगारीत प्रमाण वाढू शकतं. आणि बेरोजगारीचं प्रमाण कमी झाल्यानंतर ॲटोमॅटिक जे पॉवर्टी आहे म्हणजेच दारिद्र्याचं प्रमाण जे आहे हे दारिद्र्याचं प्रमाण पण कमी होऊ शकतं. याच्यासाठीच काय सांगण्यात आलेलं आहे की इंडस्ट्रियल पॉलिसी म्हणजेच औद्योगिक धोरणं जी आहेत ही औद्योगिक धोरणं काय आहेत तर खूप आवश्यक आहेत. आणि या आधारावरतीच बघा पहिलं औद्योगिक धोरण 1948 रोजी ठरवण्यात आलं होतं बघा. 1948 रोजी पहिलं औद्योगिक धोरण ठरवण्यात आलं होतं. आपण त्या धोरणामध्ये काय काय शिफारशी होते त्यांच्याविषयी माहिती बघूया बघा. 1948चं इंडस्ट्रियल पॉलिसी, मी शॉर्ट फॉर्ममध्ये लिहितो बघा. 1948चे औद्योगिक धोरण, इंडस्ट्रियल पॉलिसी, इंडस्ट्री म्हणजे औद्योगिक पॉलिसी म्हणजे धोरणं म्हटलं जातं बघा. आता याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं बघा. 1948च्या औद्योगिक धोरणामध्ये पहिला, सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रामध्ये उद्योग स्थापन करण्यासाठी काय करायचं आहे, मुभा द्यायची आहे बघा. म्हणजेच प्रायव्हेट आणि पब्लिक म्हणजे सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रात काय करायचं आहे तर उद्योग जे आहेत उद्योग स्थापन करायचे आहेत. उद्योग स्थापन करणे. ठीक आहे, पहिला मुद्दा झाला. बरं ठीक आहे, करू आपण. दुसरा मुद्दा काय सांगण्यात आलेला आहे बघा की मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार करायचा. आता 1948 आहे म्हटल्यानंतर मिक्स्ड इकॉनॉमी जे आहे, मिक्स्ड इकॉनॉमी म्हणजेच मिश्र अर्थव्यवस्थेचा काय करायचा आहे तर स्वीकार करायचा आहे ते इथं सांगण्यात आलेलं आहे. आता मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे आपल्याला इथंच उत्तर भेटलं प्रायव्हेट प्लस पब्लिक या दोघांचं काय असणार आहे तर सह अस्तित्व असणार आहे. हे पण इथं आपल्याला समजलेलं आहे बघा. आता केंद्राच्या अंतर्गत बघा महत्त्वाचे उद्योग जे आहेत ते सेंट्रल गव्हर्नमेंटकडे असतील बघा. सेंट्रल गव्हर्नमेंटकडे किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट अंतर्गत काही महत्त्वाचे उद्योग असतील जसं की इथं सांगण्यात आलेलं आहे बघा ऊर्जा, त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे ते नागरी, त्याच्यानंतर रेल्वे असेल, ओके, त्याच्यानंतर उड्डाण म्हणजेच आपलं हवाई उड्डाण जे आहेत ते, आणि संरक्षण. तर हे जे महत्त्वाचे एकूण 5 उद्योग जे आहेत हे सेंट्रल गव्हर्नमेंटकडे असतील, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कंट्रोलमध्ये असतील असं इथं सांगण्यात आलेलं आहे बघा. नंतर स्टेट गव्हर्नमेंटच्या अंतर्गत कुठले असतील मग स्टेट गव्हर्नमेंटच्या अंतर्गत, तर स्टेट गव्हर्नमेंटच्या अंतर्गत असेल कापड असेल,
कापड, त्याच्यानंतर कागद उद्योग असेल, ठीक आहे, कागद उद्योग असेल, नंतर स्थानिक महत्त्वाच्या वस्तू ज्या आहेत, लोकल जे हे म्हणतील लोकल प्रोडक्ट्स जे आहेत ते लोकल प्रोडक्ट्स असतील, ओके, आणि उत्पादन उद्योग जे आहेत, उत्पादन म्हणजे प्रोडक्शन संदर्भातले जे उद्योग असणार आहेत तर ते म्हणजे त्या राज्याच्या काय असतील तर अंतर्गत असेल असं सांगण्यात आलेलं आहे बघा. आता याच्यामध्ये काय करण्यात आलं, मग आपल्याला इथं केंद्राच्या अंतर्गत कुठले आहेत, राज्याच्या अंतर्गत कुठले आहेत ते सांगितलेलं आहे. मग या आधारावर त्यांनी काय केलं की सेंट्रल लिस्ट करण्यात आली. सेंट्रल लिस्टमध्ये एवढे उद्योग असतील. त्याचबरोबर स्टेट लिस्ट करण्यात आली. स्टेट गव्हर्नमेंटकडे पण एवढे उद्योग असतील. आणि प्रायव्हेट सेक्टर जो आहे या प्रायव्हेट सेक्टरला पण काय करण्यात आलं की त्यांच्याकडे पण एवढे काय असतील तर उद्योग असतील असं सांगण्यात आलेलं आहे बघा. ठीक आहे, म्हणजे इथंपर्यंत आपण समजून घेतलं की 1948चं जे धोरण आहे या 1948च्या धोरणामधील ह्या काय करण्यात आल्या तर तरतुदी शिफारसी देण्यात आलेल्या आहेत बघा. आता 1948चं धोरण जर ॲक्च्युली डेट बघितली तर किती ते 6 एप्रिल 1948ला पहिलं जे औद्योगिक धोरण जे आहे भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर मांडण्यात आलं होतं. त्यावेळेचे उद्योगमंत्री कोण होते? उद्योगमंत्री तर त्यावेळेचे उद्योगमंत्री होते श्यामाप्रसाद मुखर्जी. तर यांच्यामार्फत काय करण्यात आलं होतं तर हे औद्योगिक धोरण मांडण्यात आलं होतं. श्यामाप्रसाद मुखर्जी कोण होते तर श्यामाप्रसाद मुखर्जी या त्यावेळेचे म्हणजे भारत स्वातंत्र्य झाल्यानंतरचे काय होते तर केंद्रीय उद्योग मंत्री होते बघा. इथंपर्यंत आपल्याला व्यवस्थित सगळ्या गोष्टी कळलेल्या आहेत. आता हे जे केंद्रीय औद्योगिक धोरण जे आहे या धोरणासंदर्भात बघा 1951मध्ये उद्योग विकासाचा आणि नियमनाचा कायदा करण्यात आला होता बघा. तो पण आपण कायदा बघू बघा. 1951 काय सांगण्यात आलं 1951चा तर उद्योग विकास व नियमन. उद्योग विकास व नियमनाचा काय करण्यात आला तर कायदा आहे बघा. कायदा 1951चा आहे. आता या कायद्यामध्ये काय सांगण्यात आलं बघा, औद्योगिक क्षेत्राचे नियमन करणार, त्याचबरोबर परवाना धोरणाला काय करणार आहे कायदेशीर आधारस्तंभ देणार. म्हणजेच परवाना म्हणजेच आपण लायसन म्हणतो ते. आणि काय सांगण्यात आलं तर औद्योगिक धोरणांचे किंवा औद्योगिक काय करायचं नियमन करायचं, नियमावली तयार करायची आणि त्याचबरोबर त्या आधारावरती काय करायचं आहे तर परवाना द्यायचा आहे बघा. आता देशात मागणी पुरवठ्याचे संतुलन साधणे उद्देश काय होता बघा. हे जे इथं सांगण्यात आलेले बघा औद्योगिक विकास नियमन आणि कायदा जो आहे 1951चा त्याच्यामध्ये काय काय सांगण्यात आलं होतं बघा. उद्देश काय होता इथे लिहितो बघा. उद्देश याच्यामधले उद्देश खूप इम्पॉर्टंट आहेत बघा. पहिला उद्देश काय सांगण्यात आला होता बघा या ठिकाणी की डिमांड, देशामध्ये जी मागणी आहे डिमांड आणि सप्लाय याला काय करायचं आहे तर संतुलित ठेवायचं आहे बघा. संतुलित ठेवणे म्हणजेच डिमांड जशी असेल तसं सप्लाय. याच्यातून काय होणार मार्केटची मध्ये काय होणार नाही तर सडनली वाढ होणार नाही किंवा सडनली घट पण होणार नाही बघा. पहिला उद्देश होता या कायद्याचा. दुसरा उद्देश काय सांगण्यात आलं बघा, अनावश्यक स्पर्धा जी आहे ही काय करायची टाळायची. स्पर्धा टाळणे, ठीक आहे, अनावश्यक स्पर्धा टाळायची आहे याच्यामध्ये. नंतर महत्त्वाच्या क्षेत्राकडे सरकारने लक्ष वळवायचं आहे बघा. गव्हर्नमेंटनं काय करायचं IMP सेक्टर जे आहेत महत्त्वाचे क्षेत्र जे आहेत त्याच्यावरती लक्ष द्यायचं आहे बघा. आणि चौथा मुद्दा प्रादेशिक समतोल साधायचा आहे बघा. म्हणजे बिहारचा विकास झाला पाहिजे आणि महाराष्ट्राचा नाही आहे, उलटं सांगतोय मी तरी. महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे आणि बिहारचा विकास झाला न पाहिजे असं अजिबात करायचं नाही. तर प्रादेशिक समतोल साधणे खूप इम्पॉर्टंट आहे. तर अशा प्रकारचे उद्देश जे आहे या 1951च्या उद्योग कायद्यामध्ये सांगण्यात आले होते बघा. आता याच्यामध्ये काही तरतुदी हे उद्देश आपण बघितले. तरतुदी काय आहेत बघा. तरतुदी एक सांगतो बघा, फक्त लक्षात ठेवा. एक, परवान्याशिवाय नवीन उद्योग स्थापन करता येणार नाही. म्हणजेच परवाना मस्ट आहे. मस्ट तुमच्याकडे लायसन असलं गरजेचं आहे. लायसन नसेल तर तुम्हाला उद्योग स्थापन करता येणार नाही. दुसरी तरतूद काय करण्यात आली होती बघा, उद्योगांचा विस्तार करण्यासाठी कायद्याअंतर्गत परवानगी आवश्यक आहे बघा. जर समजा तुमचा काय करायचं ब्रँच काढायची असेल, एका ठिकाणाहून दुसरीकडे ब्रँच जर काढायची असेल ब्रँच, तर त्यावेळेला तुम्हाला काय करावं लागणार आहे तर त्यावेळेला तुम्हाला
परवानगी घेणं गरजेचं आहे बघा. जे काही ऑथोराइज्ड डिपार्टमेंट आहे, जे विभाग आहे, त्याची परवानगी घेणं गरजेचं आहे. म्हणजे उद्योगांचा विस्तार करायचा असेल त्यावेळेला तुम्हाला काय करावं लागेल तर परवानगी घेणं बंधनकारक आहे असं सांगण्यात आले बघा. नंतर जास्तीत जास्त काय करायचं आहे, निर्यात प्रधान देश बनवायचा. निर्यात देशातून, आपल्या देशातून परकीय देशामध्ये जास्त वस्तू गेल्या पाहिजेत. आणि आयात पर्यायी. निर्यात प्रधान म्हणजे काय की आपल्या देशातून जास्त वस्तू परकीय देशामध्ये गेलेल्या असतील आणि परकीय देशातून ज्या भारतात वस्तू येत आहेत त्याला आपण आयात म्हणतो. पण या आयात करणाऱ्या वस्तूंच्यासाठी आपण पर्याय शोधणं गरजेचं आहे. याच्यावरती पण काय करायचं आहे तर भर द्यायचं असं सांगण्यात आलं आहे बघा. नंतर 4 नंबरचा मुद्दा, 4थ्या नंबरचा मुद्दा काय सांगतोय बघा, शेती क्षेत्र जे आहे त्याचबरोबर औद्योगिक क्षेत्र जे आहे याच्यामध्ये जी दरी आहे, म्हणजेच मी थोडक्यात प्रायमरी सेक्टर, प्राथमिक क्षेत्र आणि सेकंडरी सेक्टर या दोघांच्यामधली ही जी दरी आहे ही दरी काय करायची आहे तर भरून काढायची आहे. ठीक आहे. नंतर 5 नंबरची तरतूद इथं काय सांगण्यात आली होती बघा, ग्राहकांच्या हितांचं रक्षण करायचं आहे बघा. जे कस्टमर आहेत बघा, कस्टमर तर कस्टमरच्या हितांचं काय करायचं रक्षण करायचं आहे. लघु उद्योगांच्या विकासावरती भर द्यायचा बघा. म्हणजे जे स्मॉल इंडस्ट्रीज ज्या आहेत, या स्मॉल इंडस्ट्रीच्या विकासावरती पण काय करायचं तर भर द्यायचा आहे. त्याचबरोबर शेवटचा 6 नंबरचा इथली तरतूद काय सांगण्यात आली बघा, शहरी व ग्रामीण भागामध्ये लघु उद्योगाशी निगडीत लोकसंख्या जी आहे त्यांचा आर्थिक विकास करायचा आहे बघा. आपण ग्रामीण भागामध्ये गेलो किंवा अर्बन भागामध्ये, शहरी भागामध्ये गेलो तर इथे जी लोकसंख्या एक छोटासा लघु उद्योग करत असेल तर तो जो उद्योग आहे या उद्योगाला काय करायचं, आर्थिक हातभार लावून आर्थिक विकासाचं लक्ष्य साध्य करायचं आहे. अशा प्रकारच्या इम्पॉर्टंट तरतुदी ज्या होत्या ह्या 1951च्या कायद्यामध्ये सांगण्यात आलेल्या होत्या बघा. खूप इम्पॉर्टंट मुद्दा आपण इथं कव्हर केलेले आहेत. इंडस्ट्रीच्या बाबतीमध्ये काय काय बघितलं आपण बघा, इंडस्ट्रीचं क्लासिफिकेशन बघितलं, वर्गीकरण बघितलं उद्योगांचं, आणि त्याच्यानंतर उद्योग म्हणजे एक्झॅक्टली काय, त्याच्यानंतर इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन काय असतं, म्हणजे IIP काय आहे ते बघितलं, कोणाच्या मार्फत काढलं जातं ते पण आपण समजून घेतलं. औद्योगिक धोरणांची आवश्यकता काय आहे ते समजून घेतलं. त्याच्यानंतर 1948चं औद्योगिक धोरण आहे त्याच्यामधल्या तरतुदी काय आहे त्या पण आपण समजून घेतल्या. त्याच्यानंतर उद्योग विकास व नियम कायदा 1951 जो आहे त्याच्यामधल्या तरतुदी आपण काय केलं तर व्यवस्थित समजून घेतलेल्या आहेत. ठीक आहे. आता इथून पुढचा जो राहिलेला भाग जो आहे तो आपण काय करूया तर नेक्स्ट लेक्चरला बघूया. तत्पूर्वी जे पॉईंट्स मी तुमच्या पुढे इथं डिस्कस केलेले आहेत, जे तुमच्या पुढे इथं मांडलेले आहेत, लिहिलेले आहेत, तर ते व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. ज्यांनी घेतले नसतील नोट डाऊन करून त्यांनी पुन्हा एकदा पाठीमागे जावा, लेक्चर बघा. थोडं लेक्चर बोरिंग वाटू शकतं पण मला माहिती आहे इम्पॉर्टंट आहे तर ते घेणं गरजेचंच आहेत. तरी मी काय करत आहे थोडं त्याला साध्या सोप्या भाषेमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. मी इथं थांबतो. जय हिंद मित्रांनो.